हॅलो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता हॉस्टेलवरती आणि रविवार आहे, दुपारची वेळ होत्या. आपल्या इथं विशालदादा आहेत, विशालदादांचा इथे बेड आहे. प्रवीणदादा इथे आहेत आणि कोल्हापूरचे प्रवीणदादा आहेत. आणखीन इथं सातारचे आपले अनिकेत दादा आहेत आणि इथं दीपकदादा आहेत कोल्हापूरचे. तर आम्ही सर्व असं रूम पार्टनर आहे इथं. तर अशा प्रकारे आमची रूम आहे. आणखीन आम्ही इथं राहतो वगैरे. तर चला तुम्हाला दाखवतो मी की आता आमचं थोडं बऱ्यापैकी मी बेसिक सर्व हॉस्टेल वगैरे बेड वगैरे दाखवायचा प्रयत्न करतो. पाण्याची सोय आणि गच्चीवर पण तुम्हाला दाखवतो की बाहेरची एन्व्हायरमेंट कसं आहे. तर अनिकेत दादा, हां अनिकेत दादा कुठं आहे? हां नाही चला. तर अनिकेत दादा आणि मी थोडं एक्सप्लोअर करतो आहे सर्व इथं एन्व्हायरमेंट वगैरे कसं आहे. तर आता सध्या आम्ही मेन हेड ऑफिसमध्ये आणि आम्ही सोमवारपासून दुसरीकडे थोडं शिफ्ट होणार आहे. तर ते सर्व मित्र वगैरे आहेत, सर्व बाहेरचे लोक आहेत. इथून थोडंसं बाहेर आलं की इथं वॉशरूम वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे करायचं इथे. हां इथे असं आतमध्ये सर्व आहे. तर मी आतमध्ये काही जास्त दाखवत नाही कारण की मित्र वगैरे असतील. आणि इथं सर्व आंघोळीचं वगैरे टॉयलेट्स वगैरे सर्व इथं आहे. आणखीन आता आम्ही थोडं बाहेर येतो. आणखीन इथं थोडं पुढं आलं की पाण्याचं वगैरे इथं हे आहे. हां इथं बेसिन वगैरे हात वगैरे धुवायला. आणखीन इथे मशीन वगैरे आहे. तर ह्या साईडला सर्व लेडीज वगैरे आहेत, त्यांचं राहण्याचं इकडं हॉस्टेल आहे. इथं आमच्या जवळच आहे, 5चा हॉल आहे जवळचा. आता आम्ही थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करतो. तर आता आम्ही सध्या सेकंड फ्लोअरला आहे. आणखीन खाली फर्स्ट फ्लोअरला जाण्याचा प्रयत्न करतो. इथे थोडं शिडी वगैरे आहे. तर असं आहे, मी थोडं नवीन असल्यामुळं थोडं सर्व गोष्टी शिकतो आहे. तर ह्या साईडचा जो एरिया आहे इकडं टॉकिंग बुक आहेत, म्हणजे जे आपलं डॉक्युमेंटरीज म्हणजे अभ्यास वगैरे काय काय आहे ते सर्व ऑडिओ स्वरूपात इथं असणार आहे. तर हा तिकडचा एरिया आहे टॉकिंग बुकचा. तर इथे असं ब्रिज टाईप एरिया आहे, सर्व हा ब्रिजच आहे. तर इथे दोन बिल्डिंग आहेत. तर 2 बिल्डिंगला जोडणारा हा दुवा आहे, म्हणजे इथं ब्रिज आहे. तर आपण 2 बिल्डिंग अशा इकडे एक आहे, आणखीन इकडे एक आहे. तर याच्यामध्ये हा ब्रिज आहे. तर मी थोडं पुढं जातो दादा. मी आता आपण ओपन स्पेसला आलो आहे ना, मोकळ्या जागेत आलो आहे ना. होतो तर आता तुम्ही जे पाहत असाल की मी आता पुढे एक मोठा हायवे रस्ता आहे. तर आता बघा पुढे इथे खाली गेट आहे आणि गेटच्या पलीकडे एक रस्ता आहे. आणि रस्त्याच्या पलीकडे जर पुढं बघितलं तर असा भला मोठा पुढं समुद्र आहे. आता मला माहिती नाही की इथून कसं दिसते काय दिसते, पण मी थोडासा कॅमेरा फक्त वरती करतो आणि पुढं समुद्र आहे. मी असं थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. आता जा आणखी
आणि इकडं आम्ही संध्याकाळी जेवायला इकडं वरती येतो आहे. किचनची रूम वगैरे आहे. आपण आता जाऊ शकतो तिथे. हां, तर आम्ही थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. आता कोण असेल नसेल ते हा भिंत. हां, आणि इथून पण वर येण्यासाठी जिना वगैरे आहे. तर हे सर्व किचन आहे. इथं किचनचा एरिया आहे आणि इथं जेवणाची वगैरे सोय इथं असते. आणि इथं हात वगैरे धुण्यासाठी बेसिंग वगैरे आहे, आपलं जेवलेली धाटे वगैरे धुण्यासाठी. आणि इथं फिल्टरचं पाणी आहे पिण्यासाठी. तर अशा प्रकारे सर्व इथे एरिया वगैरे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व इथं ब्लाइंडच आहे. आणखीन सर्वांचा प्रॉब्लेम म्हणजे डोळ्यांचा आहे. आणि कुणाला म्हणजे आता जसा मी 2021पासून ब्लाइंड झालो आहे, तसंच प्रकारे प्रत्येकाला अलग अलग सिच्युएशनला अलग अलग प्रॉब्लेम आलेला आहे. काही मित्र आहेत त्यांना जन्मापासून आहे, तर काहींना माझ्यागत असा मध्येच आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायचं राहिलं तर जेवण वगैरे आपण एक मिनिट आपण इथं जाऊया. मग अशी होतं का गच्ची बशी तिथंच आहे ना. हां, तर मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे आता आम्ही मेन हेड ऑफिसला आहे. आणखीन सोमवारपासून शिफ्ट होणार आहे, तर मी तिथला पण एरिया वगैरे तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करेल. आणि राहिली दुसरी गोष्ट जेवणाची, तर जेवण मित्रांनो चांगलं असते. जेवणामध्ये जर सांगायचं राहिलं तर भात आहे, वरण आहे, सुकी भाजी आहे, परतनं कधी पुरी आहे तर कधी चपाती आहे. तर असं म्हणजे खाण्याचं आयटम आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक दिवशी अलग अलग आहे. तर असं सर्व आहे. आणि जर आंघोळीचं सांगायचं झालं तर आंघोळीचं पाणी थंड पण आहे आणि गरम पण आहे. तर असं सर्व आहे. आणि पिण्याचं पाणी तर काय फिल्टरचं आहे, काही विषयच नाही. आणि राहण्याची जी सोय आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं काय बेड सिस्टम आहे. आम्ही सर्वजण खालीच असतो, वरती कोण नाही राहत. पण ज्यावेळेला जर फुल झाले सर्व तर वरती आपले मित्र वगैरे कोण येतील ते राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो थोडक्यात मी माझं जे हॉस्टेल आहे ते दाखवायचा प्रयत्न कराय. आणि आत्ता तर आज रविवार आहे आणि मला फक्त 3 दिवस झाले तिथे येऊन, तर मला जास्त आणखीन काही माहिती नाही. पण जशी मला माहिती मिळेल त्याच प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथे सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर आपल्या कोण नवीन असेल तर मी ब्लाइंड आहे आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहतो. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.